अळूच्या वड्या, अळूच्या पानांची भाजी माहिती, परंतु पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, जीवनसत्वे आणि कॅल्शियमचा भरपूर स्रोत असलेली ही अळूच्या देठाची भाजी माहिती का? तर आजपासूनच ही देठे फेकून द्यायची बंद करा. तसेच कशात खवखव होऊ नये यासाठीच्या काही महत्त्वाच्या टिप्स देखील सांगणार आहे. सो हाय, मी कविता, कविताच किचनमध्ये घेऊन येत असते अशाच पौष्टिक रेसिपीज. त्यामुळे आहाराविषयी जर तुम्हाला उत्तम ज्ञान पाहिजे असेल ना, तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण अळूच्या देठाची भाजी कशी बनवायची ते पाहूया. या ठिकाणी अळूची पाने काढून घेतलेली आहेत. त्या अळू वडीची रेसिपी मी गेले 2 ते 3 दिवसापूर्वी पोस्ट केली. आता ही अळूची देठे आहे, त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर, पोटॅशियम आणि खूप सगळी जीवनसत्वे असतात. त्यामुळे या देठापासून तयार होणारी भाजी पौष्टिकच असणार आहे. त्याचबरोबर त्यापासून कशात खवखव होऊ नये यासाठीचे देखील टिप्स सांगणार आहे. सुरुवातीला आपण या देठांची वरील जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. सगळी देठाची साल आपली ऑलमोस्ट काढून झालेली आहे आणि देठे आपली भाजी तयार करण्यासाठी तयार आहे. लगेचच आपण ही देठ भाजी करण्यासाठी घेऊया. त्यासाठी आपण ही कट करून घेणार आहोत. सुरुवातीला एक एक करून न कट करता अशा पद्धतीने सगळी जुळवून घेऊया, म्हणजे आपलं काम सोपं होईल आणि पटपट होईल. पहा, अशा पद्धतीने त्याचा जो कडाचा भाग आहे तो सगळा मी काढून टाकणार आहे आणि ही देठ छान अशी कट करून घ्या. खूप जास्त जाड कट करायची नाही किंवा खूप जास्त बारीक कट करण्याची गरज नाही. अगदी अशा पद्धतीची देठ मी कट करून घेते. आता या ठिकाणी या रेसिपीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स असणार आहे. अळूच्या देठाची भाजी खाल्ल्यामुळे कशात खवखव होऊ नये यासाठीच्या सगळ्यात महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. त्याचबरोबर ही भाजी जर तुम्ही एकदा बनवून खाल ना, तर नेहमी बनवाल आणि अळूची देठे देखील कधीच फेकणार नाही याची मी गॅरंटी देते. छान अशी अळूची देठे आपली कट करून झालेली आहे. लगेचच आपण ती एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते पाहूया. 1 वाटी कांदा, 1 वाटी हरभरा डाळ, शेंगदाण्याचं कूट, बारीक ठेचलेलं लसूण आणि ही अळूची देठे. या व्यतिरिक्त काही मसाले देखील लागणार आहे. ते कोणते असणार आहे ते मी सांगते. या ठिकाणी तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं मी जास्त वापरलेलं आहे. त्यामध्ये टाकायचं 1 चमचा मोहरी. मोहरी छान अशी तडतडलेली आहे. आता यामध्ये टाकूया 1 चमचा जिरं. आता यामध्ये टाकायचा बारीक चॉप केलेला कांदा. यामध्ये जो कांदा कट केलेला टाकायचा आहे तो छान असा बारीकच कट केलेला असायला हवा. त्यानंतर यामध्ये टाकायची कढीपत्त्याची 8 ते 10 पाने. या स्टेजला तुम्हाला जर कोथिंबीर टाकायची असेल तरी देखील टाकू शकता, परंतु मी नंतर टाकणार आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया थोडेसे शेंगदाणे. अगदी तुम्हाला जर शेंगदाणे कुरकुरीत हवे असतील तर अगोदरच मोहरी टाकण्याच्या अगोदर शेंगदाणे तळून ते काढून घ्या. सर्वात शेवटी भाजीमध्ये मिक्स करू शकता. त्यानंतर कांदा छान असा लालसर रंगावर परतवून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया 2 चमचे या ठिकाणी कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा हळद. सगळे मसाले आपले छान असे यामध्ये मिक्स करून झाले. हलकेसे तेलामध्ये परतवून घेऊया. आता यामध्ये टाकायची स्वच्छ धुवून घेतलेली या ठिकाणी भिजवलेली हरभरा डाळ. हरभरा डाळ मी 1 ते 1.5 तासासाठी या ठिकाणी भिजत घालून ठेवली होती. कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेली होती. त्याचबरोबर या ठिकाणी लसूण जर तुम्हाला तेलामध्ये अगोदर तळून घ्यायचं असेल तरी घेऊ शकता, परंतु लसूण मी तसाच वापरणार आहे. आता यामध्ये टाकायचं 1 कप एवढं पाणी. आता हरभरा डाळ जी आहे ती तुमची कशा पद्धतीने भिजलेली आहे त्यानुसार तुम्हाला हे पाण्याचं प्रमाण कमी अधिक लागू शकतं, परंतु हरभरा डाळ जर 1 ते 1.5 तास भिजलेली असेल तर ही डाळ शिजण्यासाठी खूप जास्त पाणी वगैरे लागत नाही. त्यानंतर यामध्ये टाकूया अर्धा चमचा एवढं मीठ. छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण जी अळूची देठे घेतलेली आहे ती देखील आपल्याला यामध्ये टाकायची आणि लसूण देखील टाकायचं. आता लसूण मी तेलामध्ये अगोदर तळून वगैरे घेतलेलं नाही, थोडासा कच्चा लसूण टाकणार आहे. त्यानंतर या ठिकाणी अळूची देठं आपल्याला यामध्ये ॲड करायची आणि या ठिकाणी येतो तो सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे चिंच. चिंचेचा जो आंबटपणा आहे त्यामुळे अळूच्या देठातील जी खवखव आपल्या घशामध्ये होते ती सगळी नाहीसी होते. चिंचेमुळे तो सगळा या ठिकाणी खवखवपणा सगळा कमी होतो. त्याचबरोबर दुसरं सिक्रेट कारण म्हणजे अळूची देठं पूर्णपणे शिजलेली असायला हवी. थोडीफार कच्ची राहिली तरी देखील ती भाजी खाल्ल्यामुळे कशात खवखव होते. सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकला. 25 ते 30 मिनटं छान अशी मंद आचेवर शिजवली. 30 मिनटानंतर पाहूया.
अगदी खूप छान परफेक्ट अशी या ठिकाणी ही अळूच्या देठाची भाजी झालेली आहे. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि इथून पुढे अशाच तुम्हाला न माहिती असलेल्या रेसिपी देखील माहिती होणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.